LPG सिलेंडरला पर्याय येणार, या खास स्टोव्हबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा. खर्चही कमी. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. वाढत्या LPG सिलेंडरच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असतानाच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. भविष्यात स्वयंपाकासाठी LPG ऐवजी इथेनॉलवर चालणारे स्टोव्ह वापरले जाऊ शकतात आणि हा पर्याय अधिक स्वस्त तसेच पर्यावरणपूरक ठरेल असा दावा गडकरी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात इथेनॉल स्टोव्हची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नागपुरात नुकत्याच झालेल्या मित्रों के बीच या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. राष्ट्रभाषा परिवारतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी भारताचं पेट्रोलियम इंधनावरील अवलंबित्व कमी करून हरित आणि स्वदेशी इंधनाकडे वळण्याची गरज अधोरेखित केली. इथेनॉल स्टोव्ह म्हणजे नेमकं काय? इथेनॉल हे ऊस, मका, धान्य किंवा जैविक कचऱ्यापासून तयार होणारे जैव इंधन आहे. सध्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वापरलं जातं, मात्र आता स्वयंपाकासाठीही त्याचा वापर करण्याचा प्रयोग सुरू आहे. इथेनॉल स्टोव्हमध्ये विशेष तंत्रज्ञानाद्वारे इंधन जाळून उष्णता निर्माण केली जाते. ताडोबासह परिसरातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. बंगळूर स्थित वन्यजीव छायाचित्रकारांच्या चौकशीने खळबळ. गडकरी नेमके काय म्हणाल? गडकरी यांनी कार्यक्रमात सांगितलं की पाण्यात 7% इथेनॉल मिसळल्यावर स्टोव्हसारखी ज्वाला तयार होत आहे. हा पर्याय LPG सिलेंडरपेक्षा स्वस्त पडू शकतो. त्यांनी हा प्रयोग पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याचाही दावा केला. LPGपेक्षा हा पर्याय स्वस्त कसा? सध्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करावे लागतं. इथेनॉल हे देशातच तयार होणारे इंधन असल्यामुळे आयातीवरील खर्च कमी होऊ शकतो. त्याचा थेट फायदा ग्राहकांनाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यावरणासाठीही फायदेशीर. इथेनॉल हे जैव इंधन असल्यामुळे त्यातून होणारं प्रदूषण तुलनेने कमी मानलं जातं. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देत आहे. आता स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर वाढल्यास पर्यावरणीय फायदाही होऊ शकतो. देशात आधीपासून इथेनॉलवर भर का? केंद्र सरकारने 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल वापर वाढल्यामुळे परकीय चलनाची बचत होत असल्याचा दावा सरकारकडून वारंवार करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर आता घरगुती वापरासाठी इथेनॉल स्टोव्हचा पर्याय पुढे येत आहे. हा स्टोव्ह बाजारात कधी येणार? सध्या या स्टोव्हचं तंत्रज्ञान चर्चेत असलं तरी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापरांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र गडकरी यांच्या वक्तव्यानंतर या प्रकल्पाबाबत उत्सुकता वाढली आहे. गडकरी यांचा हरित इंधनावर सातत्याने भर. नितीन गडकरी हे यापूर्वीही फ्लेक्स फ्युएल, इलेक्ट्रिक वाहन, ग्रीन हायड्रोजन आणि बायोफ्युएल यांना प्रोत्साहन देत आहेत. भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी हरित इंधनच भविष्यासाठी मोठा पर्याय ठरेल असं मत त्यांनी पुन्हा व्यक्त केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.